नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त अशी गरमागरम कॉफीपासून झालेली आहे. आणि आधी ना कॉफी घेऊन घेते, कारण आज नाही त्या रोजच्याच गोष्टी आहेत, पण खूप मोठा पराक्रम गाजवायचा आहे आणि खूप अशा एका मोठ्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. तर त्यासाठी थोडासा स्टॅमिना हवा. तर ज्या काही गोष्टीने आपल्याला एनर्जी येते, तर त्या गोष्टी घेतल्या की थोडंसं बरं पडतं. तर आधी तसा सकाळी चहा झाला होता माझा, पण सानूने कॉफी ठेवलेली होती, तर तिच्यासोबत पुन्हा कॉफी घेतली. आणि किचनची अवस्था बघा, म्हणजे इतकी भयानक झाली आहे. तर त्यालाही सुद्धा कारण आहे, ते समोर मी तुम्हाला सांगते. पण बघा, बऱ्याच वेळा आपण ना घरी काम करणाऱ्या गृहिणींसाठी सगळ्यांचा एक प्रश्न असतो, तू घरी बसून करतेस तरी काय? तुला काय कामं असतात? 4 कामं करायची आणि त्यानंतर मग आरामच आराम, दिवसभर खायचं आणि झोपायचं. अशा बऱ्याच गोष्टी असतात. तुम्हीसुद्धा ऐकत असाल, कधी मलासुद्धा ऐकाव्या लागतात. पण असं नसतं की घरी राहणाऱ्या ज्या गृहिणी आहेत तर त्यांच्या मागे 4च कामं नसतात. व्हिडिओ तुम्ही म्हणजे शेवटपर्यंत नक्की बघा, की घरी राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या करतात तरी काय. आणि म्हणजे मलासुद्धा बऱ्याच वेळा अशा गोष्टी ऐकाव्या लागतात, की तू घरी राहून करतेस तरी काय. किंवा कधी बघा, कोणी रिलेटिव्ह असतात तर त्यांचेसुद्धा असं असतं, की शहरात राहणाऱ्या बायकांच्या मागे कामच काय असतात. 4 कामं केले आणि त्यानंतर मग दिवसभर आरामच असतो. तर काय कामं असतात त्यांना? अशा गोष्टी असतात. तर सगळ्यात आधी तर बघा, जेही सकाळी टिफिन पाणी बनवायचं होतं. आता माझं रुटीन मी तुम्हाला सांगते. सकाळी यांचा टिफिन बनवायचा होता. तो टिफिन मी बनवला आणि त्यानंतर यांना नेऊन मला ना 3-4 किलोमीटर समोर बसस्टँडवर सोडायचं होतं. जर ट्रेननी जाणार असेल तर ते स्वतःच्या गाडीने जातात आणि जर लांबच्या याच्यात त्यांना जायचं असेल स्टेशनवर, जसं इथे नागपुरातून चंद्रपूरला वगैरे जायचं असेल, तर ट्रॅव्हल्सने किंवा मग ऑफिसच्या गाडीने जातात. तर ऑफिसच्या गाडीचा जो रूट आहे, तर ते ज्या रूटने येतात तर तिथून 3-4 किलोमीटर समोर मला यांना नेऊन सोडावं लागतं. किंवा ट्रॅव्हल्सनी जर गेले तर तिथेच नेऊन सोडावं लागतं. म्हणजे आमच्या मानेवाड्यातून दिघोरी चौक 4-5 किलोमीटर तरी असावं, तर तिथे नेऊन सोडावं लागतं. तर त्यांना सोडून आली. त्यानंतर मग 8:30ची माझी ना एक्सरसाइजची क्लास होती. कारण बघा, इतका सगळा या कामाचा गाळा ओढायचा आहे ना, तर आपल्याला स्वतःला कुठेतरी फिट ठेवावं लागतं. तर मी ती एक क्लास अटेंड केली. आणि त्यानंतर मग किट्टूचा टिफिनसुद्धा बनवायचा होता. कारण सकाळी एक टिफिन झाला, त्यानंतर मग घरच्यांसाठी स्वयंपाक असतो. पुन्हा आणखी शाळेत जाणारे मुलं असतात, त्यांच्यासाठी डबा पाणी बनवावा लागतो. आपल्यासाठीचा स्वयंपाक असतो तो आटोपला. आणि भांड्यांचा इतका पसारा तुम्हाला इथे सिंकमध्ये दिसत असेल. त्याचं कारण असं, की किट्टूचे ना सध्या एक्झाम चालू आहेत आणि दुसऱ्या दिवशीचा म्हणजे तिचा पेपर होता आणि आदल्या दिवशी तिचा काहीही अभ्यास झालेला नव्हता. 2 दिवस घरी पाहुणे होते, त्यामुळे मग तिचा काही अभ्यास झालेला नव्हता. आणि उद्याचा तिचा जो पेपर होता तर तिची काहीही तयारी झालेली नव्हती. तर म्हणून मग रात्रीचं जेवण झालं आणि तिला मी डायरेक्ट घेऊन बसली अभ्यासासाठी. तर 9 वाजेपासून रात्री 12:30 वाजेपर्यंत मी तिचा अभ्यास घेतला. आणि हे जे भांडे आहेत तर ते तसेच राहू दिले, कारण भांडे बघा दुसऱ्या दिवशी आपण स्वच्छ करू शकतो, पण दुसऱ्या दिवशी अभ्यासासाठी अजिबात वेळ मिळत नाही. ती 11 वाजता शाळेत जाते, पण 11 वाजेपर्यंतचं माझं जे रुटीन आहे ते इतकं बिझी असतं की मला अजिबात वेळ मिळत नाही. 2 टोपले जे भांडे होते तर ते स्वच्छ करून घेतले. पुन्हा आणखी भांडे निघणं चालूच असतं. आणि या कामाच्या ताणामध्ये बघा, मधामध्ये ना असे नुकसानसुद्धा होतात. 2 वर्षाच्या आधी डीमार्टमधून ना या 2 कपांचा सेट मी आणलेला होता चहासाठी किंवा कॉफीसाठी. आणि सगळी इथे भांडे बघा वरपर्यंत ओव्हरलोड झालेले आहेत आणि तो कप माझ्या हाताने पडला आणि फुटला. अधामधामध्ये हे असे कामं चालू असतात आणि तेच मग पुन्हा डोक्यामध्ये ना फ्रस्ट्रेशन निर्माण होतं. तर हे सगळं असतं. आता इथे जे 2 टोपले भांडे आहेत तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करावे लागले. किचनचे लहान जे कामं आहेत ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करावे लागतात. मुलांचे टिफिन असतात. अशा कितीतरी गोष्टी असतात. आणि म्हणणाऱ्यांचं बघा सहज एक म्हणणं असतं, की घरी बसून तू करतेस तरी काय. बरं, भांडे स्वच्छ झाल्याच्या नंतर सिंक आपण तसाच ठेवू शकत नाही, त्यालासुद्धा स्वच्छ करावं लागतं. जो गॅस ओठा आहे तो सुद्धा स्वच्छ करावा लागतो. कारण बघा, ऑफिसला जाणारे ऑफिसला जातात, शाळेला जाणारे शाळेला जातात. त्यावेळेला ते घर जसं सोडून जातात, आल्याच्या नंतर त्यांना घर किती फ्रेश दिसतं, पण यांच्या मधामध्ये किती मेहनत ती घरी राहणारी स्त्री करते ते त्यांना कोणालाच दिसत नाही. कधी स्त्रियांकडून सुद्धा असं म्हणजे बोललं जातं, ज्या घरकामातून रिटायर झालेल्या स्त्रिया आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा, की
काय कामं असतात तिला, 4 कामं करायची त्यानंतर काय कामं असतात असं असतं. पण असं नसतं, त्याच्या मधामध्ये सुद्धा बरेचसे कामं असतात. गॅस ओटा सगळा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर लगेच बाल्कनीसुद्धा स्वच्छ करून घेतली, कारण पावसाचं बघा रोजच्यासारखं चालू असतं आणि तिथे झाडं आहेत, पावसामुळे बाल्कनी खराब होते तर ती रोज स्वच्छ करावीच लागते. त्यानंतर जे बेड होते तर ते सगळे बेड आवरायला घेतले. सगळ्यांच्या वेगवेगळ्या ओढण्याच्या चादर असतात, सगळ्यांचे वेगवेगळे आयटम असतात, तर बघा ते सगळे सकाळी तसेच पसरलेले असतात. मुलांकडे जर कधी वेळ असला तर त्यांचा तो बेड जमवतात ते, नाही तर मग सगळा बेड तसेच सोडून जातात. कधी शाळेची घाई असते, मुलांकडूनही अपेक्षा काहीच नाही. कधी कधी मुलांनाही असं वाटतं की मम्मी काय करते, सगळं सामान जिथल्या तिथे रणबण फेकून गेलं की मम्मीच्या मागे काय काम असतात, मम्मी सगळं सांभाळून घेईल म्हणून. पण असं नसतं. घर जेव्हा तुम्ही ज्या कंडिशनमध्ये सोडून जाता त्यावेळेची घराची कंडिशन बघा आणि तुम्ही शाळेतून आल्याच्या नंतर घराची जी कंडिशन असते तर ती कंडिशन बघा. अगदी चुटकी वाजवून घर स्वच्छ होत नाही, त्यासाठी किती 3-3, 4-4 तासाची मेहनत लागते. आणि या 3-3, 4-4 तासामध्ये जी घरकाम करणारी बाई आहे ना, तर तिला नाश्तासुद्धा करायला वेळ मिळत नाही. कधी कधी तिच्या स्वतःचं काही औषध घ्यायचं असेल तर या घरकामाच्या नादामध्ये ते कामसुद्धा स्वतःचं विसरते. पण या गोष्टीची कोणालाच म्हणजे कोणी बघा या गोष्टीला इतकं नोटीसही करत नाही आणि काहीच करत नाही, कारण घरी राहणारी आहे, करते ना दिवसभर काम किंवा 2 तासामध्ये तर सगळे कामं होऊन जातात. काय कामं असतात तिला, अशा गोष्टी असतात. सगळे बेड जमवून घेतले आणि त्यानंतर सध्या आता कपड्यांचं बघा असंच रुटीन आहे की दिवसभर तुम्ही दोऱ्यांवर कपडे वाळू घालता, त्यानंतर पाऊस पाणी काय ना काय असं चालू असतं. पाऊस नाही जरी आला तरी आकाशामध्ये इतकं ढगळ वातावरण असतं की कपडे काही सुकत नाही. तर त्यातले जे कपडे सुकले होते ते मी त्यांना घडी करून ठेवलं आणि बाकीचे पुन्हा जे कपडे होते तर त्यांना तो जो स्टँड आहे तर तो पुन्हा बाल्कनीमध्ये नेऊन ठेवला. त्यानंतर बाहेरचं बेडरूमसुद्धा जमवून घेतला आणि या साईडचा बेडरूमसुद्धा जमवायचा होता तर तो सुद्धा जमवून घेतला. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मुलांकडे वेळ असेल तर ते त्यांचा बेड जमवतात, नाहीतर मग कधी कधी तो बेडसुद्धा तसाच पडलेला राहतो. त्यांच्या मागेसुद्धा कामं असतात, म्हणजे त्यांचीही बघा अभ्यासाची वेळ असते, कधी शाळेला लवकर जावं लागतं, ट्युशन्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. पण तरीही सुद्धा त्यांच्या कधी कधी डोक्यामध्ये असतं की मम्मी करून घेईल ना सगळं, मम्मी सांभाळून घेईल ना सगळं, असं असतं. सगळे बेडरूम जमवून घेतले आणि त्यानंतर मग हॉलमध्ये सुद्धा खूप सारा पसारा जमा झालेला होता. म्हणजे बघा न्यूजपेपर असतात, बाहेर जाणारे असतात तर त्यांचं काय ना काय सामान ते बाहेर काढून ठेवतात की त्यांना माहिती आहे ही घरी राहते. म्हणजे माझंच नाही, माझ्यासारख्या ना अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या घरकाम करतात आणि घर सांभाळतात. तर त्यांच्या मागे किती कामं असतात, त्या किती काय काय असे कामं करतात तर ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जी घरी राहणारी स्त्री आहे, घरकाम करणारी स्त्री आहे, तर तुमच्या औषधांपासून तुमच्या घरातल्या पेपरपासून, पेपर कुठे ठेवायचे आहेत, काय ठेवायचे आहेत, या सगळ्या गोष्टी तिच्या एकटीच्या भरोश्यावर असतात आणि हे सगळं तिला एकटीला सांभाळावं लागतं. की रद्दी कुठे ठेवायची आहे, नवीन पेपर आले आहेत तर त्यांना कसं ठेवायचं आहे, काय ठेवायचं आहे, हॉल कशा पद्धतीने ठेवायचा आहे, घरातलं सामान कुठे ठेवल्या जाणार, तर या सगळ्या गोष्टी तिच्या मागे असतात. तर याचा अर्थ असा आपण म्हणजे नाहीच काढू शकत की ती काय करते, तिला काय काम असतात. बऱ्याच वेळा ह्या शब्दाचा मी वापर करत आहे की ती काय करते, तिला काय काम असतात. पण बघा खरंच ना, ही जी एक गोष्ट आहे ना तर ती इतकी इरिटेटिंग असते की खरंच तिला काय काम असतात. हॉल जमवतच होती, तितक्यातच सासूबाईंची डिमांड झाली की मला भूक लागली आहे, मला जेवायला दे म्हणून. घरी जे म्हातारे माणसं असतात त्यांचीसुद्धा सेवा शुश्रूषा सगळ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि असं नाही की म्हणजे म्हातारे माणसं असतील तर त्यांचं सगळं ते आपोआपच करून घेतात म्हणून. त्यांचीसुद्धा कामं आपल्यालाच करायचे असतात आणि पुन्हा आणखी त्या गोष्टीमध्ये सगळ्यांच्या वेगवेगळ्या फरमाईश असतात की मला हे नको, ते हवं आहे, ते नको, ते हवं आहे, तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आता त्यांची कामंसुद्धा आपल्यालाच करावे लागतात. तर ते सुद्धा एक काम असतं. म्हणजे असं नाही मी कोणाला जज करत नाही आहे किंवा कोणाला काही दोष देत नाही आहे, मी फक्त एक रुटीन सांगत आहे स्त्रियांचं. त्यानंतर कपडे खूप सारे होते तर कपडे आधी सोक करून ठेवले, कारण कपडे जर तुम्ही लगेचच्या लगेच सोक केले आणि मशीनला लावले किंवा हाताने धुवायला घेतले तर त्या कपड्यांचा मळ काही व्यवस्थित निघत नाही, म्हणून मग त्यांना आधी सोक करून ठेवलं की बरं पडतं. झाडत काढून घेतलं आणि त्यानंतर बघा अधामधामध्ये पुन्हा आणखी असे काय ना काय उपद्रव चालू असतात. बॉटलमध्ये ना एक हा छोटा सिंगोनियमचं झाड मी लावलेला होता. हवा इतक्या जोराचा चालू आहे की ती बॉटल खाली पडली आणि ती फुटली. बरं आजच नाही, असे रोजचे काय ना काय
कामांमध्ये जे डिस्टर्बन्स आहेत तर ते चालूच असतात. म्हणजे आपले जे एक कामं आहेत तर ते जे फ्लोमध्ये होतात तर त्यामध्ये असे जे डिस्टर्बन्स आहेत तर ते लागलेलेच असतात. असं नाही की अगदी स्मूथली ट्रॅकवर जी गाडी चालते तर ती एकाच ट्रॅकवर स्मूथली चालेल म्हणून. जीवनाची जी गाडी आहे तर त्यामध्ये उथलपुथल लागलीच राहते. उथलपुथल जी आहे तर ती चालूच राहते. कधी घरी कोणी पाहुणे येतात, कधी आपल्याला कुठे जायचं असतं. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या अधामधामध्ये ट्रॅकवरून आपण डिस्ट्रॅक्ट होतो आणि आपल्या कामांचं जे रुटीन आहे तर ते बिघडतं. बाल्कनी सगळी मी आधी स्वच्छ केलेली होती. पुन्हा मला बाल्कनी सगळी स्वच्छ करावी लागली. जे काही काचं वगैरे पडलेले होते ते सगळे उचलून घेतले आणि त्यानंतर सगळ्या घरातली फरशी पुसून घेतली. आता फक्त एक बेडरूम पुसताना दाखवला, याचा अर्थ असा नाही की फक्त बेडरूमच पुसला. दुसरा बेडरूम आहे, हॉल आहे, वॉशिंग एरिया आहे, तो सगळा स्वच्छ करून घेतला. फरशी पुसण्याचे, पुन्हा गॅसओटा पुसण्याचे कपडे, किचनचे कपडे तर ते सगळे मागे वॉशिंग एरियाला धुवून घातले आणि त्यानंतर त्यांना सुकवून पुन्हा वॉशिंग एरिया धुवून घेतला. जे कपडे असतात तर यांचं जे काम आहे तर ते मेंटेनन्सचं काम आहे. ट्रॅकवर मेंटेनन्सचं काम असतं तर तेच ऑइलचे हातं असतात तर तेच हातं शर्ट पॅन्ट कधी कधी कपड्यांना लागतात आणि मशीनमध्ये ना मग पाहिजे तेवढे हे जे कपडे आहेत तर ते काही स्वच्छ होत नाही. हे बघा, अशा प्रकारे कपड्यांची अवस्था असते आणि कपडे जर आपण असेच हे मशीनला टाकले ना तर ते पाहिजे तेवढे व्यवस्थित स्वच्छ होत नाही. आणि कधी कधी बघा, जेंट्स लोकांना मशीनचे कपडेसुद्धा पसंत येत नाही आणि ऑब्वियसली बाहेर जायचं असतं. अशा प्रकारचे कपडे घालून जाऊ शकत नाही किंवा मळलेले किंवा डागळलेले जर कपडे असतील तर ते घालून जाऊ शकत नाही. त्यावर आपल्यालासुद्धा मेहनत घ्यावी लागते. पण काम तर आपलंच वाढतं. मशीनमध्ये डायरेक्टली कपडे स्वच्छ होत नाहीत किंवा मशीनमध्ये पूर्णचे पूर्ण म्हणजे आपोआपच सगळे अडकवलेले कपडे आहेत तर ती मशीन घेत नाही. आपल्यालाच त्यामध्ये टाकावे लागतात. सर्फचा अरेंजमेंट करावा लागतो, पाण्याची अरेंजमेंट करावी लागते. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. मशीन आहे याचा अर्थ असा नाही की मशीन सगळंच तुमचं काम करते, त्यामागेसुद्धा आपल्याला मेहनत घ्यावी लागते. रोजच्या बघा इतका सगळा कपड्यांचा किंवा म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचा जो प्रेशर आहे तर तो बाथरूमच्या याच्यावर असतो. बाथरूमसुद्धा रोजच्या रोज स्वच्छ करावं लागतं. स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग आंघोळ झाली आणि स्वतःलासुद्धा थोडंसं पॅम्पर करून घेतलं. कारण बघा, इतकं सगळा गाळा आपल्याला ओढायचा आहे आणि तो ओढल्याच्या नंतर त्यानंतर स्वतःलासुद्धा थोडंसं नीटनेटकं ठेवलं की आपणसुद्धा प्रसन्न राहतो आणि आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं. कारण नुसत्या कामाच्या रडाळामध्ये जर आपण लागले राहू आणि स्वतःकडे आपण लक्ष नाही दिलं तर आपण ना जगूच शकणार नाही. त्यामुळे मग स्वतःलासुद्धा थोडंसं पॅम्पर करावं लागतं. कपडे थोडेसे जरी दिसत असले तरी इतके सगळे कपडे असतात आणि त्यांची सगळ्यांची विल्हेवाट लावावी लागते. सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. वारंवार त्याचा नॉब जो आहे तर तो टर्न करावा लागतो, वारंवार पाणी भरावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी असतात. सगळे कपडे धुवून झालेले होते, त्यांना सुकवून मागे बाल्कनीमध्ये टाकलं आणि या सगळ्या कामाची याच्यामध्ये सध्या पायाची ना खूप अशी ना पॅन्ट वाजलेली असते. कारण सर्वायकलच्या त्रासामुळे सध्या ना उजवा पाय जो आहे तर तो खूप त्रास देतो. तर त्यालासुद्धा तेला पाण्याची मालिश हवी असते. तर सगळे कामं आटोपल्याच्या नंतर त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं आणि 8 दिवसापासून कपडे काही प्रेस केलेले नव्हते. तर यांचं आता 2-3 दिवसापासून ना जे नवीन कपडे आहेत येण्या जाण्याचे किंवा फंक्शनमध्ये आपण जे कपडे घालतो तर ते कपडे घालून ड्युटीवर जाणं चालू होतं. तर म्हटलं आज वेळेत वेळ काढून किमान 2 ड्रेस तरी करून घ्यावे. तर असं असतं रुटीन, झोपणं आणि खाणं या मधातलं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्या घरी राहणाऱ्या बाया आहेत, घरी राहणाऱ्या स्त्रिया आहेत तर त्यांच्या मागे कामच काय असतात, झोपणं आणि खाणं. बऱ्याच वेळा तुम्हीसुद्धा ऐकलं असेल की घरी राहणाऱ्या स्त्रियांना काय काम आहे, झोपायचं आणि खायचं, बस इतकेच तर कामं असतात. तर असं नसतं. आयतं कोणालाच मिळत नाही. झोपणं आणि खाणं या मधामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि बरेचसे कामं करावे लागतात. आयतं कधीच कोणाला काहीच मिळत नाही. बाहेर जाऊन कमावणारा व्यक्ती असो किंवा मग घरकाम करणारी स्त्री असो तर आयतं कोणालाच मिळत नाही. आणि तरीसुद्धा बघा, इतकेच कामं नसतात, जितके व्हिडिओमध्ये दाखवले तितकेच कामं नसतात. या व्यतिरिक्तसुद्धा सकाळ संध्याकाळची आपली देवपूजा आहे. कधी मधामध्ये दळण संपतं, कधी तांदूळ निवडायचे असतात, भाजीपाला आणायचा असतो, कधी घराची डीप क्लिनिंग निघते. तर अशा कितीतरी गोष्टी असतात. तर असं नाही की नुसतं जितकं व्हिडिओमध्ये दाखवलं तितके जे कामं आहेत तर ते आपल्या मागे असतात म्हणून, असं नसतं. बरेचशी कामं असतात आणि बरेचशी कामं करावी लागतात. तर म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की जे बाहेर जाऊन कमावतात त्यांना त्यांच्या कामाचं मोल मिळतं, त्यांच्या कष्टाचं मोल मिळतं आणि जी घरकाम करणारी स्त्री आहे, ज्या बाया आहेत तर त्यांना त्यांच्या कामाचं काहीही मोल मिळत नाही. तर त्यामुळेच कदाचित असं म्हटलं जातं की घरी राहून करतेच काय, कामच काय असतात तिला, घरचे 4 कामं करायचे, खायचं आणि झोपायचं. तर असं नसतं.
प्रत्येकाचे कामं महत्त्वाचे असतात. प्रत्येकाच्या कामांना महत्त्व द्यायला शिका. असं नाही की तुम्ही बाहेर जाऊन कमावता, तुम्ही 4 पैसे कमावून आणता तर तुमच्याच कामाचं मोल आहे आणि तुमच्याच कामाचं महत्त्व आहे, असं नसतं. घरची बाई जर घर व्यवस्थित ठेवणार नाही, सगळं स्वयंपाक पाणी वेळेवर बनवणार नाही, तर ना मुलंसुद्धा शाळेत वेळेवर जाऊ शकत आणि जे बाहेर जाणारे आहेत तर नाही ते सुद्धा वेळेवर त्यांच्या ऑफिसला म्हणा किंवा त्यांच्या कामाला जाऊ शकत. तर प्रत्येकाच्या कामाचं महत्त्व आहे आणि प्रत्येकाचं जे काम आहे तर ते म्हणजे मोलाचंच असतं. असं नाही की जी घरकाम करणारी स्त्री आहे तर ती म्हणजे पैसे न कमवता जर काम करत असेल तर तिच्या कामाचं काहीच मोल नाही आणि ती काहीच करत नाही, असं नसतं. तर चला, व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.